नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे एका दगडात दोन पक्षी मारावेत तसेच सत्याने एका कानातल्यासाठी निरूपा आणि देविकाची चांगलीच फजिती लावलेली आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे आता किचनमध्ये निरूपा आता देविकावरती ओरडत असते आणि तिला म्हणत असते, ए देविका, हा चहा घेऊन कुठे गेली होती तू? कुणासाठी नेला होता हा चहा? आता देविकाला काय उत्तर द्यावं काही सुचत नाही, कारण या बाईला जर खरं सांगितलं हा चहा रियासाठी नेला होता तर मला ही वाण मिळूच देणार नाही. नाही नाही नाही, मला काहीतरी करावं लागेल असे म्हणत आता लगेच देविका म्हणू लागते, आई अहो हा चहा तर मी. त्यावर निरूपा म्हणू लागते, तर बर करू नको, खरं खरं सांग कुणासाठी नेला होता? तेवढ्यात लगेच इकडनं सत्य आणि रिया हसू लागतात, कारण आता त्यांना असं वाटतं की या दोघींमध्ये आता नक्कीच भांडणं जुंपणार. एका वाणावरनं आता दोघीजणी काय काय करू शकतात हे रिया आणि सत्याला चांगलंच कळालेलं असतं. त्याच वेळेस आता लगेच किचनमध्ये पंकज येतो आणि मला लागतो, मम्मा अगं देविकाने हा चहा रूममध्ये माझ्यासाठी आणला होता. आता पंकजने आपल्या बेबीची बाजू अगदी सांभाळून घेतली असते तेव्हा रियाला धक्काच बसतो. त्याच वेळेस आता लगेच रिया म्हणू लागते, सत्यदा अरे कसल्या थापा मारतोय हा पंकज. अरे खरं तर देविकाने चहा मला आणला होता. बघ बघ मॉमला कसे खोटं बोलून गुंडाळतात. अगदी दोघे एकमेकांवरती गेलेत. एकमेकांची बाजू कशी सांभाळायची आणि कशी पलटी मारायची ना, या दोघांना चांगलीच जमते. त्याच वेळेस आता निरूपा म्हणू लागते, हो तुझ्यासाठी आणला होता? तेव्हा पंकज लागतो, हो मम्मा, देविकाने माझ्यासाठीच आणला होता. तेव्हा देविका म्हणू लागते, हो आई. पंकजला चहा नेऊन दिला आणि लगेच कप घेऊन इकडे आले, दुसरं काहीच नाही. त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, अच्छा तुमची रूम इकडे आहे का? तेव्हा देविका म्हणू लागते, नाही आई, आमची रूम इकडे आहे, हे बघा इकडे. त्यावर निरूपा म्हणू लागते, हो ना, मग तू इकडनं कशी आली बाई, सांगतेस का? आता देविका पुन्हा घाबरते आणि पंकजकडे बघू लागते. त्याच वेळेस आता पंकज म्हणू लागतो, ते मम्मा. तेव्हा निरूपा म्हणू लागते, मी तुला विचारलंय? मी तिला विचारते ना, तू इकडनं कशी आली? तेव्हा देविका म्हणू लागते, म्हणजे कसं आहे नाही, मी कप घेऊन येतच होते पण त्याच वेळेस मला इकडच्या रूममधनं ना कसला तरी आवाज आला, म्हणून म्हटलं जाऊन बघावं, म्हणून मी इकडनं आले, दुसरं काहीच नाही. तेव्हा लगेच आता पंकज लागतो, बरोबर, ऑब्व्हियसली मम्मा, अगं असंच आहे. तेव्हा निरूपा म्हणू लागते, हो आणि तू इकडे काय करतोय? त्यावर लगेच पंकज लागतो, मम्मा अगं मला ना नाश्त्याचा असला खमंग वास येत होतो ना, त्या वासाने मी बरोबर किचनमध्ये आलो. अगं तो वास घेऊन माझ्या पोटातली भूक अशी उकळ्या मारते, काय खमंग वास येतोय. तेव्हा निरूपा म्हणू लागते, हो अजून नाश्ता झालाच नाही, गॅसवर कढई रिकामी आहे आणि तुला कुठनं वास येतोय रे? तेव्हा लगेच पंकज गडबडतो आणि म्हणू लागतो, हो का, नाही पण वास येतोय का मम्मा, माझं नाक मला सांगते खूप छान खमंग वास येतोय, कुठनं येत असेल, कुठनं येत असेल असे म्हणत आता पंकज लगेच आपल्या मम्माकडे बघतो. निरूपा रागाने त्याकडे बघू लागते. तेव्हा पंकज लागतो, कदाचित बाहेर नाही येतोय वाटतं, मी वासाने जातो नेमकं कुठनं येतोय बघतो. ए वास कुठे तू? असे म्हणत पंकज मात्र तिकडनं निष्ठून घेतो. सत्य आणि रियाला असलं कसलं हसू आलेलं असतं. तेव्हा लगेच आता सत्य लागतो, बघितलं बघितलं रिया, कसल्या चालक बायका या बघ, एका कानातल्याच्या वाहनासाठी काय काय करू शकतात त्या. त्याच वेळेस आता रिया म्हणू लागतो, हो सत्य दादा, आता मी एंट्री करते आणि बघ दोघींना कसं कामाला लावते ते. त्याच वेळेस आता लगेच देविका तो ट्रे तिथे भांड्यांजवळ ठेवणार. तेच निरूपा म्हणू लागते, देविका हे बघ, मला गुंडाळण्याचा प्रयत्न करू नको. मला जर तू फसवलं ना तर मी काय काय करू शकते हे तुला चांगलंच माहिती. तेव्हा देविका म्हणू लागते, नाही आई, ओ मी कशाला फसवू तुम्हाला? तेव्हा निरूपा म्हणू लागते, वाण तुला तर हवं नाही आहे ना, सांग लवकर खरं खरं तुझ्या मनात काय? त्यावर देविका म्हणू लागते, नाही आई, मला नको आहे ते वाण, अहो मी तुमच्यासाठी हे सगळं करते, तुमची मदत करते ना, हे वाण तुम्हाला मिळावं म्हणून, दुसरं काहीच नाही. तेव्हा लगेच आता तेवढ्यात रिया तिथे येते. आता मात्र लगेच रिया निरूपाकडे बघू लागते आणि म्हणू लागते, मॉम काय मस्त दिसताय तुम्ही, सॉलिड, एक नंबर भारी, वा वा वा, काय मस्त लुक आहे ना तुमचा, तुम्ही दोघीही खूप छान दिसता. तेव्हा निरूपा म्हणू लागते, दोघी दोघी कशा काय? त्यावर लगेच रिया म्हणू लागते, म्हणजे तुम्ही तुम्ही मॉम खूप छान दिसताय, अगदी मस्त एक नंबर नऊवारी दिसते तुम्हालाही. त्यावर लगेच आता निरूपा लाजू लागते आणि थँक्यू,
तेव्हा लगेच आता रिया म्हणू लागते, बरं बरं मॉम, मला तुम्हा दोघींना अजून एक सिक्रेट सांगायचे. त्यावर लगेच आता निरूपा आणि देविका विचारू लागतात, कसलं सिक्रेट, कशाबद्दल बोलायचे, सांग ना. आता वाटतं त्यांना की ही वाहनाबद्दल काही बोलते की काय. त्याच वेळेस रिया म्हणू लागते, माझं नीट कान देऊन लक्ष देऊन ऐका. हे बघा, मी तुम्हाला सौजन्याने वागायला सांगितलंय ना, मग त्यात एक अजून टिप्स तुम्हाला ॲड करायची. हे बघा, मीरा वहिनी आपल्या कुटुंबाचा भाग आहे आणि एक कुटुंबाचा भाग म्हणून मीरा वहिनीलाही तुम्ही तेवढंच जीव लावायचे, प्रेम करायचे, तिची काळजी घ्यायची. आणि जो कोणी मीरा वहिनीचं मन जिंकेल, तिच्याशी नीट वागेल, प्रेमाने वागेल, तिला आपल्या कुटुंबाचा भाग समजून मान देईल, तिलाच हे वाण मिळणार. हा बघा, तुम्हाला जमेल ना. त्यावर लगेच आता निरूपा आणि देविका म्हणू लागते, जमेल जमेल, जमणारच, आम्हाला जमायलाच पाहिजे. आता मात्र लगेच रिया म्हणू लागते, बरं बरं ठीक आहे, तुमचं चालू असू द्या, मी आलेच हा, असे म्हणत रिया तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस आता निरूपा पटकन देविकाचा हात पकडते आणि म्हणू लागते, काय गे, जमेल जमेल काय चालू होतं तुझं, हे बघ, उगाच मला फसून काही करण्याचा प्रयत्न करू नको. त्यावर देविका म्हणू लागते, आई अहो जमेल जमेल म्हणजे तुम्हाला जमणार, मी तुम्हाला पाठिंबा देत होते, तुम्हाला कळत कसं नाही, हे वाण मला नकोच आहे, मला तुम्हाला वाण मिळालेलं बघायचं आहे आई, म्हणून मी हे समज करायले. त्यावर लगेच निरूपा म्हणू लागते, हो ना, मग चल, मला खूप तयारी करायची, असे म्हणत आता निरूपा तिकडनं निघून जाते. देविका मात्र नाक डोळे मुरडत आता तिच्याकडे बघत असते. तरी ते सगळेजण आता हॉलमध्ये बसलेले असतात. त्याच वेळेस आता लगेच मीरा दरवाजातनं फुलांची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी मोठी पिशवीभर फुलं घेऊन आलेली असते. आता मात्र मीराला आतमध्ये पाऊल ठेवताच लगेच निरूपा आणि देविका धावतच येतात. मीरा आलीस तू, मीरा बाळा तू खूप थकली असेल की नाही, आणि किती जड पिशवी आणली मीरा बाळा तू, असे निरूपा आता मीराला म्हणू लागते. मीराला तर धक्काच बसतो, हे सगळं दृश्य काय बघायला मिळते मला. त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, मीरा बाळा अगो किती घाम आलाय तुला, चल बरं ती पिशवी दे, मी उचलते, किती जड आहे ती. तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, आई तुम्ही कशाला, मी उचलते, दे मीरा, दे माझ्याकडे. दोघी आता ती मोठी पिशवी ओढू लागतात. तेव्हा निरूपा म्हणू लागते, दे ग मीरा, अगं तुला जड झाली असेल. त्यावर मीरा म्हणू लागते, नाही सासूबाई, अहो फुलांचं कसलं आलंय वजन, नाही नाही मी घेते, मी जाते माझ्या रूममध्ये. त्यावर लगेच निरूपा म्हणू लागते, नाही ग बाई, अगं माझ्याकडे दे. दोघींची वडावड चालू असते. त्याच वेळेस देविका पटकन ती पिशवी ओढून आपल्या हातात घेते आणि मीराचा हात पकडते आणि तिला सोफ्यावरती बसवते. मीरा तू इथे बैसा, तुला काय हवं नको ते सगळं सांग. आता देविकाने हातात पाण्याची बॉटलही आणलेली असते. त्याच वेळेस आता सोफ्यावरती बसून निरूपा तर आपल्या पदराने मीराला अशी हवा मारू लागते. त्यावर मीरा म्हणू लागते, सासूबाई अहो काय करायलाय तुम्ही. तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, अगं मीरा बाळा तू किती थकली आहेस ना, एवढी मोठी ऑर्डर पूर्ण करून यायची म्हटल्यानंतर थकतं ना माणूस, म्हणून तुला मी हवा घालायले, तुला आता मस्त वाटेल हवा लागल्यानंतर. सत्या रिया सगळ्या जणांना धक्का बसलेला असतो. त्याच वेळेस आता निरूपा पटकन मीराच्या तोंडावरनं हात फिरवते आणि म्हणू लागते, माझी लेक खूप थकली असेल ग. आता मात्र सुधाकर भाऊंना तर मोठा धक्का लागतो. अरे बापरे, चक्क मीराला माझी लेक, बापरे निरूपाचा काय झालंय नेमकं, असं आता सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. त्याच वेळेस आता निरूपा म्हणू लागते, मीरा बाळा तू बैस, मी तुझ्यासाठी मस्त पाणी आणते. तेव्हा देविका म्हणू लागते, आई पाणी मी ऑलरेडी आणलंय, हे बघा बॉटल, मीरा धर, तुला काही हवं असेल तर सांगा. तेव्हा निरूपा म्हणू लागते, गप्पा बैस, मी विचारते ना तिला, ती सांगेल ना मला. त्यावर लगेच देविका म्हणू लागते, हो म्हणजे तेच विचारते मी. त्यावर लगेच आता मीरा पटकन तिची बॉटल हातात घेणार, तेच निरूपा म्हणू लागते, मीरा बाळा अगं हे पाणी नको पिऊस तू, तुला माठातलं थंडगार पाणी पिण्याची सवय आहे की नाही, ते पण पेल्यात, मी पटकन पेल्यात पाणी घेऊन येते. त्यावर देविका म्हणू लागते, आई अहो हे माठातलंच पाणी आणि ते रिफ्रेश करण्यासाठी मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, थंड झाल्यानंतर प्यायला बरं वाटेल ना. आता मीरा एवढी उन्हातनं थकून आली ना, म्हणून मी थंड आणलंय, घे मीरा घे. आता मात्र दोघींचंही काय करावं काही सुचत नाही. मीराला तर मोठा धक्का बसलेला असतो. ज्या बायका आपल्याशी एवढ्या खवटूवाने वागत असतात त्याच आपली एवढी काळजी का करायलेत. आता लगेच निरूपा म्हणू लागते, मीरा तू थकली असशील ना, मी ना तुझ्यासाठी तुझ्या आवडीचे उकडीचे मोदक बनवते. तेव्हा मीरा म्हणू लागते, काय सासूबाई उकडीचे मोदक आत्ता. तेव्हा निरूपा म्हणू लागते, हो तुला खूप आवडतात ना, म्हणून बनवेन मी. त्याच वेळेस आता देविका म्हणू लागते, आई
अहो या दिवसात कोणी उकडीचे मोदक खातं का? हे काय मोदकाचे दिवस आहेत का? नाही 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 मीरा, मी तुझ्यासाठी ना मस्त पनीर मोमो बनवेल, तुला आवडेल हा. आता मात्र सत्या आणि रियाला धक्का बसतो. अरे बापरे, या परीक्षेत उतरल्या काय, यांचं तर सगळं वातावरणच बदललंय. त्याच वेळेस आता लगेच निरुपा मात्र वाकडं तिकडं तोंड करून देविकाकडे बळू लागते. तेव्हा मीरा म्हणू लागते, हे बघा मला काही खायचं नाही आहे, मला माझ्या रूममध्ये जाऊ द्या. तेव्हा निरुपा म्हणू लागते, नाही मीरा तू बैस, तू आराम कर बरं, तुला कुठेही जायची गरज नाही, तुला काय हवं नको ते सगळं आम्हाला सांग. त्यावर सत्या म्हणू लागतो, धूमकेतू मोठी लिस्ट बनव आणि तुला काय हवं नको ते समद काय लिही, या दोघी समद देतील तुला. तेव्हा लगेच आता निरुपाला सत्याचा राग येतो. त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते, सत्या असे म्हणत निरुपा आता सत्याच्या अंगावरती धावून जाणार. तेच आता लगेच रिया म्हणू लागते, मॉम मॉम शांत शांत. त्याच वेळेस आता लगेच सौजन्याने वागणारी निरुपा पटकन सत्याचे गाल पकडते आणि लागते, सत्या बाळा, अरे किती चेष्टा मस्करी करणार तू, माझा लाडक्या बाळ्या सत्या. आता मात्र लगेच आजी सुधाकर भाऊ हसू लागतात. त्याच वेळेस आजी म्हणू लागते, सुधा अरे गावाकडच्या जर मनोरंजनाच्या फडात जर निरुपाला नेऊन ठेवलं ना तर एक नंबर काम करेल बरं का ही निरुपा, अगदी भारी. आता मात्र सगळेजण निरुपाला हसू लागतात. त्याच वेळेस आता लगेच निरुपा म्हणू लागते, मीरा बाळा तुला काय हवं असेल तर सांगा, मी तुझ्यासाठी समद काही बनवते. हे बघ तू आता काही काम करू नको, आराम कर. तेव्हा मीरा म्हणू लागते, नाही सासूबाई मी ना जाते, मला स्वयंपाकाची तयारी करायची ना, जाते मी. त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते, अगं अगं बैस तू, तू कुठेही जाऊ नको, तुला काही करायची गरज नाही. दोघींची आता नुसती लगबग चालू असते मीराच्या भोवती. त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते, पण सासूबाई. तेव्हा निरुपा म्हणू लागते, बैस म्हटलं ना, बसायचं. असे आता ओरडतच निरुपा म्हणू लागते. सगळेजण निरुपाकडे बघतात, निरुपाचं सौजन्य तुटलं की काय. त्याच वेळेस हसतच निरुपा म्हणू लागते, मीरा बाळा बैस ना, तू आराम कर. अगं तू टेन्शन घेऊ नको, सगळी कामं अगदी व्यवस्थित वेळेवरतीच होणार आहे, बैसा. त्याच वेळेस मीरा मनाशीच म्हणू लागते, सासूबाईंना आणि देविकाला काय झालं आज, एवढ्या का प्रेमाने वागताय माझ्याशी, नेमकं काय भानगडी. त्याच वेळेस निरुपा मनाशीच म्हणू लागते, ए मीरा तुझ्याशी प्रेमाने सौजन्याने वागायची मला हौस नाही, पण रियाची इच्छा आहे ना, आणि ते वाण मला हवंय म्हणून मला असं वागावं लागतंय, असे आता निरुपा मनाशीच म्हणू लागते. त्याच वेळेस आता लगेच सुधाकर भाऊ लागतो, तू निरुपा एक नंबर भारी या, लय मस्त पटलं मला तुझं हे काम. तेव्हा निरुपा म्हणू लागते, मीरा बाळा तू बैस, मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते. आता लगेच निरुपा चहा आणण्यासाठी जाते. त्याच वेळेस आता देविका म्हणू लागते, मी पण आले मीरा, असे म्हणत देविकाही तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस मीरा सत्याकडे बघत असते. तेव्हा सत्या म्हणू लागतो, धूमकेतू मज्जाच मज्जा आहे, आज एन्जॉय करून घे, चांगली मजा घे या दोघींकडनं, असे म्हणत आता लगेच सत्या हसू लागतो. त्याच वेळेस मीरा तोंडावरती बोट ठेवून सत्याला गप्प बसा असे म्हणत असते. तेवढ्यात लगेच आता चहा घेऊन निरुपा येते आणि लागते, मीरा बाळा हे घे तुझ्यासाठी चहा आणलाय. मीरा पटकन कप हातात घेणार, तेच निरुपा म्हणू लागते, थांब थांब मी फुंकर मारून देते, थंड होईल, खूप गरम आहे ना. त्याच वेळेस आता लगेच फुंकर मारून येते निरुपा मीराच्या हातात तो कप देते. आता मीरा तो कप हातात घेताच देविका ज्यूस घेऊन येते. आता एकीने चहा तर एकीने ज्यूस, असं दोघींनी दोन प्रकार बनवून आणलेले असतात. मीराला तर धक्का बसतो. तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते, ए काय आहे, मी आणलाय ना चहा. तेव्हा देविका म्हणू लागते, म्हणजे आई हे ज्यूस मी तुमच्यासाठी बनवलं होतं, पण आता तुम्ही चहा घेऊन आला ना, मला वाटलं मग तुम्हाला चहा घ्यायचा असेल आणि मग म्हणून मी ते मीराला देण्यासाठी आणलं. मीरा पे ना, तुला खूप आवडेल. त्याच वेळेस आता लगेच देविका म्हणू लागते, मीरा घे ना गं, तुला खूप आवडेल. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू घे घे घे, एकावरती एक डबल फ्री, घे आणि मजा मार, पिऊन टाक. त्याच वेळेस आता लगेच निरुपा म्हणू लागते, नाही या ते माघारी घे, ज्यूसची गरज नाही, मी चहा आणलाय ना, हे बघ मीरा तू चहाच पिणार आहे, घे घे पटकन. दोघी आता एक जण कप एक जण ग्लास समोर करत असतात. त्याच वेळेस मीरा आता दोघींचेही ट्रे खाली ठेवते आणि म्हणू लागते, हे बघा मला आताच काही नको आहे, मी दमून आले ना, मी हातपाय धुते आणि मग पाणी घेते, असे म्हणत मीरा लगेच आपल्या रूममध्ये निघून जाते. त्याच वेळेस आता निरुपा विचार करू लागते. तर देविका मनाशीच म्हणू लागते, काय करावं या मीराचं, ही लवकरात लवकर जाळ्यातच येत नाही, आता कसं मनवायचं हिला आणि कसं हिचं मन जिंकायचं. नाही नाही नाही,
मला अजून काहीतरी प्लॅनिंग करावं लागेल असं आता देविकाने ठरवलेलं असतं. त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो, निरूपा अगं तंद्री लागले की काय? अगं काय झाले निरूपा? तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, सत्या बाळा अरे कुठे काय? मीरा रूममध्ये गेली ना, थकली असेल ती. पण माझी सून खूप गुणाची आहे हा. बघितलं ना तुम्ही कशी म्हणाली, मी हातपाय धुवून येते आणि मग पाणी पिते. किती भारी वाटतं ना हे ऐकायला. असं आता अगदी स्टाईलमध्ये निरूपा म्हणत असते. सगळ्यांना मात्र आता निरूपाच्या या स्टाईलचं खूपच हसायला येत असतं. तर इकडे आता मीरा आपल्या रूममध्ये येते. मीराला मोठं टेन्शन आलेलं असतं. ज्या बायका आपल्याला सारखी धुसूरपुसूर करत असतात त्या आज आपली एवढी काळजी घेत आहेत, आपल्याशी एवढं प्रेमाने वागत आहेत. नेमकं झालंय तरी काय? असे असंख्य प्रश्न आता मीरासमोर उभे असतात. तेवढ्यात लगेच धूमकेतू पाठोपाठ आता सत्या रूममध्ये येतो. आता सत्याला लागतं, धूमकेतू भारी मजा आली की नाही? अगं तू एक लिस्ट बनव की, आणि त्या लिस्टप्रमाणे तुला जे काही हवं नको ते सगळं ऑर्डर कर. बघ तुला सगळं अगदी जागेवरती भेटणार. तेव्हा लगेच मीरा आता सत्याकडे बघू लागते आणि लागते, एक मिनिट, या सगळ्यात तुमचा काही हात नाही आहे ना? तुमच्यामुळे तर होत नाही आहे ना हे सगळं? तेव्हा सत्या म्हणू लागतो, नाही धूमकेतू, अगं मी कसा जिम्मेदार असणार याला? आता त्या दोघी सौजन्याने वागतायत ना, त्याला मी काय करणार? तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, नाही म्हणजे मला वाटलं की तुमचं काय हात आहे की काय? त्यावर सत्या म्हणू लागतो, नाही धूमकेतू, पण धूमकेतू काय मस्त मज्जा आली ना? मीरा बाळा तू कशी आहेस? तुला काही हवं आहे का मीरा बाळा? मी तुला हवा घालू का? असे म्हणत सत्या आता उशीने मीराला हवा घालू लागतो. त्याच वेळेस मीरा हसतच म्हणू लागते, गप्प बसावं, काय चाललंय ना हे मला काही कळत नाही. अहो पण हे 4 दिवस जर सौजन्याचे संपले तर या दोघी माझ्यावरती टाफरणार तर नाही ना? या 4 दिवसांचा वचपा तर काढणार नाही ना? त्यावर सत्या म्हणू लागतो, नाही धूमकेतू, हा सत्या असणार आहे की तुझ्या सोबतीला, आणि मग हा सत्या असलं काय बी येऊ देणार नाही. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको. आता फक्त एन्जॉय कर. तुला जे जे काही हवंय ना, लाडू चिवडा काय असेल ते सगळं काही मागवून घे. दोघीजणी समदा आणून देतील तुला. तू फक्त बोल तसंच घडत जाणार. त्यामुळे धूमकेतू हा सगळा विचार लांबचा नंतर करूया, आता एन्जॉय करूया चल. असे म्हणत आता मीरा आणि सत्या दोघेही हसू लागतात. तर इकडे देविका आता आपल्या रूममध्ये आलेली असते. तिची सारखी चिडचिड होत असते. तेव्हा पंकज म्हणू लागतो, काय झाले बेबी? त्यावर देविका म्हणू लागते, अरे तुझी आई सारखी मला डॉमिनेट करत असते. मी अशी का वागते? सारखे मला तिला उत्तरं द्यावे लागतात. मी तुझ्यासाठी हे समज करते, मी तुझी मदत करते, तुझा पाठिंबा करते असंच म्हणावं लागतंय, कारण हे सगळं वाण तिला हवं आहे ना. पण पंकज हे वाण मला मिळायलाच पाहिजे, त्यासाठी काही करावं लागलं तरी चालेल. तेव्हा पंकज लागतो, बेबी आता सगळं तर आपण करून बघितलं, आता आणखीन काय करणार आहोत? तेव्हा लगेच आता दरवाजात सत्य येतो आणि लागतो, याचं उत्तर माझ्याकडे, ज्यामुळे तुम्हालाच वाण मिळणार. आता देविका आणि पंकज सत्याकडे बघू लागतात. सत्या पटकन येतो आतमध्ये आणि टेबलवरती बसतो आणि लागतो, ए पंकज देविका, वाण तुम्हाला हवं आहे ना, पण काय करणार? मला तर अशी लक्षणं दिसू लागतात ज्यामुळे ते वाण निरूपालाच भेटणार. तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, ए सत्या तुला असं का वाटतंय? तेव्हा सत्य म्हणू लागतो, कारण लाली पावडर, अगं निरूपा कशी सौजन्याने वागते, अगदी शालिनीसारखी सून बनली ती. वा वा वा, नऊवारी साडी काय, समद्यांची काळजी काय करते, समद काय अगदी व्यवस्थित असताना कसं भेटणार तुम्हाला वाण? वाण तर निरूपालाच भेटणार. तेव्हा लगेच आता पंकज लागतो, नाही 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 असं होता कामा नये. तेव्हा सत्या म्हणू लागतो, हो ना, मग मलाही असंच वाटतं की हे वाण तुम्हाला मिळावं. त्यासाठी माझ्याकडे एक प्लॅन पण रेडी आहे बरं का. आता लगेच पंकज आणि देविका दोघेही सत्याकडे बघू लागतात. तर आता इकडे पंकज आणि देविकाच्या रूममध्ये येण्याआधी सत्याने निरूपालाही भडकवलेलं असतं. ती देविका दिसते तशी नाही आहे, तुला दाखवते एक आणि करते एक, हे सगळं ती वाणासाठी करते. तेव्हा निरूपा म्हणू लागते, हो पण सत्या ती जर अशीच वागली तर वाण तिलाही मिळू शकतो. तेव्हा सत्या म्हणू लागतो, हो निरूपा, पण तू काळजी करू नको, त्यासाठी माझ्याकडे एक प्लॅन आहे. तू जर तसं केलं तर हे वाण तुलाच मिळणार. त्याच वेळेस पंकज लागतो, ए आम्हाला तुझे प्लॅन ऐकण्यात इंटरेस्ट नाही आहे, चल निघ इकडनं, आणि तू आमची बाजू का घेतोय? तेव्हा सत्या म्हणू लागतो, मी कुणाचीही बाजू घेत नाही, मी सत्याची बाजू घेत असतो, कारण माझं नाव सत्य आहे ना, आणि सत्याशी तुमचा काही संबंधच नाही आहे. तुम्ही नेट मग खोटंच बोलत असता ना. त्यामुळे चला तो विषय सोडा आणि तुम्हाला वाण हवंय की नाही ते बोला. त्यावर देविका म्हणू लागते, हवंय म्हणजे आम्ही मिळवणारच आहे. तेव्हा सत्या म्हणू लागतो, कसं शक्य आहे? काय रे बाबड्या,
तुम्ही समजा करून बघितलं ना, हात मारून बघितला, तेव्हा पंकज म्हणू लागतो हो. डल्ला घातला, हो, सगळं करून बघितलं, पण हाती काहीच लागलं नाही ना. मग तुम्हाला कसं भेटेल हे वाण? त्यावर पंकज म्हणू लागतो म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? त्यावर सत्या म्हणू लागतो म्हणजे मला असं म्हणायचं आहे की हे वाण तुम्हाला मिळावं, पण त्यासाठी माझ्याकडे जो प्लॅन आहे तो तुम्हाला करावा लागेल. तेव्हा देविका म्हणू लागते चल, तुझ्यावरती विश्वास नाही आहे आमचा. तेव्हा सत्या म्हणू लागतो ठीक आहे, मग वाण निरूपालाच मिळणार. तुम्हाला नाही आहे ना त्याची गरज, मग नका ऐकू माझा प्लॅन, चाललो मी, असे म्हणत सत्या निघालेला असतो. त्याच वेळेस आता निरूपा म्हणू लागते सत्या, तू म्हणतोय तसं जर केलं तर मी हे वाण जिंकू शकते. त्यावर सत्या म्हणू लागतो हो निरूपा, आपण त्या लाली पावडरला जिंकूच द्यायचं नाही. तर इकडे आता पंकज पटकन निघालेला सत्याचा हात पकडतो आणि म्हणू लागतो सत्या सांग ना काय प्लॅनिंग आहे. तेव्हा सत्या म्हणू लागतो ऐका, निरूपा आता कशी वागते, अगदी सौजन्याने शालिनी सुनासारखी, हो की नाही? तेव्हा देविका म्हणू लागते हो. त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो मग आपल्याला निरूपाचं हे सौजन्य तोडावं लागेल. एकदा काच निरूपाचं हे सौजन्य तुटलं की ती परीक्षेत नापास होणार आणि मग पास कोण होणार? तुझी ही लाली पावडर, आणि मग इलाच कानातलं भेटणार. देविका खुश होते. तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो पण मम्माचं सौजन्य तोडायचं कसं? तेव्हा सत्या म्हणू लागतो बाबड्या, अरे विचार कर ना, तिला राग येईल असं काहीतरी करायचं ज्यामुळे ती ओरडेल, तिचं सौजन्य तुटेल, ती भडकेल, हो की नाही? तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो हो, मग त्यासाठी काय करावं लागेल? तेव्हा सत्या म्हणू लागतो विचार करा ना, मग कुणामुळे निरूपाला जास्त राग येतो? तेव्हा पंकज म्हणू लागतो सत्या, तू समोर आला की निरूपा म्हणजे आईला, मॉमला जास्त राग येतो. तेव्हा लगेच सत्या पटकन पंकजच्या डोक्यात एक चापट मारतो आणि म्हणू लागतो भिंडोक, गापाबाईस, दुसरं कारण सांग. त्यावर लगेच पंकज म्हणू लागतो दुसरं कारण म्हणजे? दुसरं कारण नाही आठवते मला. मम्मा कशामुळे चिडचिड करेल बरं? हां, बाबांनी काय केलं तर. आता सत्या पुन्हा डोक्यात एक चापट मारतो बिंडोक, आकलीचा भागच नाही आहे तुला. त्याच वेळेस आता लगेच पंकज म्हणू लागतो मम्माला जेवायलाच नाही दिलं तर ती चिडचिड करेल. तेव्हा देविका म्हणू लागते पंकज, कसली भूक लागत नाही त्यांना, जेवायची गरज नाही आहे, दुसऱ्यांचं डोकं खाऊनच त्यांचं पोट भरतोय. त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो करेक्ट, लाली पावडर तुला 100% मार्क, 1 नंबर भारी. बघ बघ, तुझी बायको हुशार आहे पंकज, पण तुला ना अकलीचा भागच नाही आहे, त्याच्यामुळे ना तुझं काही होतच नाही. तू असाच मागं राहिलाय, बरबादीत चाललाय. पण मला तुम्हाला हे वाण मिळालंच पाहिजे असं वाटतं. त्यामुळे माझं ऐका, जर आपण मीराच्या घरच्यांना इथे बोलावलं तर निरूपा भडकेल, तिचं सौजन्य तुटेल, आणि एकदा का सौजन्य तुटलं की वाण तुमचं होणार. कशी वाटते आयडिया? तेव्हा देविका म्हणू लागते 1 नंबर भारी, मीराच्या घरच्यांना बोलूया आणि त्यांचा पाहुणचार करूया, मग ही निरूपा चांगलीच भडकणार आणि मग मज्जाच येणार. तर इकडे आता एका फळ्यावरती सत्याने आपला प्लॅन लिहिलेला असतो आणि आता तो फळा तो निरूपाला दाखवतो आणि लागतो निरूपा, असं जर आपण केलं तर त्या देविकाचं जे काही सौजन्य आहे ना ते तुटून जाईल आणि मग वाण तुलाच मिळेल. असे आता एका दगडात 2 पक्षी मारायचं सत्याने ठरवलेलं असतं. तर त्यानंतर इथे संध्याकाळची वेळ झालेली असते. आता मीरा काय आपल्या रूममधनं बाहेर येत नाही, कारण बाहेर आल्यानंतर या दोघी तिचं किती काळजी घेतात, काय काय करतात. मीराला तर धक्का बसलेला असतो. निरूपा आणि देविका दोघीही आता सगळ्यांना इथे चहा बिस्किट आणून देतात आणि मीराची वाट बघत असतात. त्याच वेळेस मीरा दरवाजा उघडते. रूममधनं बाहेर येणार तेच दोघी ओरडतात मीरा. आता मीरा पटकन दरवाजा बंद करते आणि लपून बसते आतमध्ये. त्याच वेळेस दोघीजणी दरवाजाच्या बाहेर बाजूला जाऊन लपतात. आता मीरा हळूच दरवाजा उघडून बघते कोणी आहे की नाही. त्याच वेळेस दोघीजणी पटकन मीराला पकडतात आणि टेबलवरती बसवतात. तेव्हा निरूपा म्हणू लागते मीरा, तू थकली असशील ना, अशी दिवसभर फुलं ओवायची, हात दुखत असतील ना, मी हात चेपून देऊ का? त्यावर देविका म्हणू लागते नाही मीरा, अगं तुला सवय नसते ना या कामाची, म्हणून तुला बॉडी मसाज करणं खूप गरजेचं आहे. बॉडी मसाज जर करून दिलं ना मी तर तुला कसलाही त्रास होणार नाही. त्यावर लगेच निरूपा म्हणू लागते गप्पाबाईस, कसं वाटतंय ते बॉडी मसाज? त्यापेक्षा राईचं तेल लावून जर असं रगडलं ना मीरा तर तुझं कायमचं दुखणं बरं होईल. खूप मस्त. आता दोघींच्या 2-2 टिप्स, 2-2 काळजी करणाऱ्या बायका आपल्या आजूबाजूला. मीराला तर मोठा धक्का बसलेला असतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता मीराची फुल मज्जा सुरू झालेली असते. निरूपा मीरासाठी काय काय खायला बनवत असते, तर देविका तिची नील पॉलिश,
तिची मसाज काय काय चालू असतं. मीराची मात्र एखाद्या महाराणीसारखी अगदी काळजी भारी घेतली जात असते. सत्या आजी सगळ्या जणांना धक्का बसतो. हे सगळं चित्र काय चालू आहे. आता मात्र या परीक्षेत नेमकं कोण जिंकणार, ते वाण कुणाला भेटणार आणि या सगळ्यात आता कशी मजा येणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.